हॅलो गाईज, वेलकम बॅक टू मीनवाईल रूही. आज आहे आमचा सी डे. नो पोर्ट, नो रश, जस्ट फन, फूड अँड रिलॅक्सेशन. किड्स क्लब पार्टी, गेम्स, टॉप डेक व्ह्यूज, स्पेशालिटी डायनिंग अँड भरपूर फॅमिली टाईम. लेट्स एन्जॉय अ परफेक्ट डे ॲट सी टुगेदर. सी डे असल्यामुळे आज कुठेच पोर्टला जायची घाई नव्हती. त्यामुळे रुहीने आज आरामात झोप काढली. नो अलार्म, नो रश, नो शेड्यूल्स, जस्ट क्रूज लाईफ ॲट इट्स बेस्ट. आमची शिप सेल करत होती आणि बाहेर फक्त आणि फक्त समुद्र होता. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आम्ही ब्रेकफास्टसाठी जाऊ पॅनॉरॉमिक लिफ्टमधून. What would you like to have, Ruhi? रुहीचा ब्रेकफास्ट फॉर्म्युला खूप सिम्पल. टेक लॉट ऑफ फूड, ईट अ लिटल, टॉक अ लॉट अँड कीप मामा डॅडा बिझी. प्लेटमध्ये भरपूर फूड घेतलं तर होतं, पण त्यापेक्षा तिचं बोलणं आणि एक्सप्लोअर करणं जास्तच चालू होतं. हॅव अ लुक. टिपिकल टोडलर ब्रेकफास्ट. ईट अ लिटिल, टॉक अ लॉट अँड कीप एव्हरीवन एंटरटेन. ब्रेकफास्ट संपल्यानंतर आम्ही थेट गेलो किड्स क्लबमध्ये, जिथे सुरू होणार होती डोरोमी वेकअप पार्टी. आणि ह्या पार्टीसाठी रुहीचे आणखीन पण फ्रेंड्स आले होते, जे आता सर्वजण मिळून फार धमाल करणार होते. ऑलरेडी रुहीचं थोडं वॉर्मअप सुरू झालं होतं आणि ऑब्झर्व करायचं सुरू झालं होतं. Dory, wake up, hooray! Welcome everyone. Today we're going to dance and let's wake up all together. All you need to do is very easy. Bring all your energy. आणि म्युझिक सुरू होतात, डान्सिंग, जम्पिंग आणि भरपूर फन सुरू झाला होता रुहीचा. आणि इथे रुहीचा ब्राझिलियन फ्रेंड मोएसेस पण आला होता आणि दोघांची परत एकदम धमाल सुरू झाली. सी डेची सुरुवात त्याच्यापेक्षा सुंदर होऊच शकत नाही. मग काय, फुल ऑन फन मोड सुरू झाला रुहीचा. फुटबॉल खेळणं, शिपवर इकडून तिकडे पळणं, हसणं, मस्ती करणं. रुहीची एनर्जी आज काही वेगळीच होती. हळू. Actually, it's amazing how quickly kids make friends and create their own little world and memories. यानंतर रुही गेली गेम झोनमध्ये. गेम खेळता खेळता रुही इतकी एक्साइट झाली की तिला प्रत्येक गेम स्वतः ट्राय करायचं होतं आणि स्वतः खेळायचं होतं. आणि इथे देखील आमच्यासोबत रुहीचा फ्रेंड मोएसेस होता आणि त्यांच्यामध्ये काय डिस्कशन सुरू होतं ते त्यांनाच ठाऊक. Are you playing? I want this game. तिने एंटर केलं टॉयज रूममध्ये आणि टॉयज सोबत खेळायला सुरुवात केली. तर आज आमचं असं मिशन काहीच नव्हतं, फक्त एकच होतं की मेक लॉट्स ऑफ मेमरीज, बर्न अनलिमिटेड टोडलर एनर्जी आणि रुहीला फुल एन्जॉय करू द्यायचा. गेम्स आणि फन नंतर आम्ही गेलो शिपच्या टॉप डेकवर. Or is it a water park? What all back? टॉप डेकवर जाऊन तेथील वॉटर पार्क आम्ही एक्सप्लोअर करायचं ठरवलं. वेदर थोडं थंड असलं तरी रुहीचा उत्साह काही कमी झाला नव्हता. रनिंग अराउंड, एक्सप्लोरिंग न्यू कॉर्नर्स ऑफ द शिप अँड समुद्राचे सुंदर व्ह्यूज एन्जॉय करत आम्ही खूप छान वेळ तिथे घालवत होतो. वॉटर पार्क बघून रुही फार एक्साइट झाली आणि तिला त्या पाण्यामध्ये जायचं होतं. पण बाहेरचं थंड वारा आणि चिली वेदर बघून आम्ही थोडा विचार केला. रुहीने मात्र सायंटिफिक मोड ऑन केला. ती सरळ पाण्याजवळ गेली आणि हात बुडवला आणि लगेच वर्डिक्ट दिला, इट्स टू कोल्ड बट ऑल्सो इट्स फन. It's so much fun. पण आज वेदर खूपच चिली आणि विंडी होतं, त्यामुळे वॉटर राईड्स एन्जॉय करायचा विचार आम्ही पुढच्या वेळेसाठी ठेवला. Is it fun, Ruhi? घेऊन आम्ही
डेकवर परत फिरायला लागलो. या 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 रन 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 रन. टॉप डेकवरून दिसणारे ओशियन व्ह्यूज खरोखरच अमेझिंग होते. चारी बाजूला फक्त निळाशार समुद्र, थंड वारा आणि एकदम शांत वातावरण. टॉप डेकवर जॉगिंग ट्रॅक पण होता. तिथे जॉगिंग करण्याचा आनंद पण रुहीने घेतला. आम्ही इथून सुंदर ओशियन व्ह्यूज फार एन्जॉय केले. समटाइम्स द बेस्ट ग्रुप मुमेंट्स आर नॉट द पार्टीज और ॲक्टिव्हिटीज, just sitting together, watching the endless ocean, and creating little family memories. Moments that don't need noise. टॉप डेकवरून परतताना आम्ही किड्स क्लब पाहिलं तर तिथं काहीतरी खूपच फन ॲक्टिव्हिटी सुरू होत्या. रुही आता दुपारची झोप घेऊन नंतर परत किड्स क्लबमध्ये आली होती. नंतर आम्ही शिपचा गॅलेरिया एरिया एक्सप्लोअर करायचं ठरवलं आणि तिथे आम्ही थोडेफार फोटोज पण काढले. Just a small kiss to her. Smile, Ruhi. Smile. आज सी डे असल्यामुळे शिपवर बरीच गर्दी होती, त्यामुळे आम्ही स्पेशालिटी रेस्टॉरंटला जायचं ठरवलं होतं. मग आम्ही गेलो मॅक्सिकन रेस्टॉरंटला. सर्वात आधी आम्ही आमचे कॉकटेल्स ऑर्डर केले आणि रुहीसाठी किंडर पंच ऑर्डर केलं होतं, जे की आल्या आल्या रुहीने फिनिश करून टाकलं. त्या स्पेशालिटी रेस्टॉरंटमध्ये आम्ही ऑल यू कॅन ईटचा एक्सपिरियन्स घेतला होता. आम्हाला वाटलं आता झालं, पण लगेच आणखी एक डिलिशियस डिश टेबलवर यायची. फूड लिटरली केप्ट ऑन कमिंग अँड वी वेअर हॅपीली एन्जॉईंग एव्हरी बाईट. आणि आता फूडबद्दल बोलायचं झालं तर सिम्पली अमेझिंग. एव्हरी डिश वॉज पॅक्ड विथ फ्लेवर्स अँड प्रेझेंटेशनसुद्धा खूपच छान होतं. गुड फूड, ग्रेट सर्व्हिस आणि फॅमिली टाईम, त्यामुळं हा डायनिंग एक्सपिरियन्स अजूनच स्पेशल वाटला. आणि आता वेळ होती डेझर्ट. आणि डिनर झाल्यानंतर रुहीने परत तिचे थोडेफार फोटोज काढून घेतले. ऑफकोर्स आम्ही फोटो पॅकेज घेतलं होतं. इकडे गॅलेरियामध्ये एक म्युझिकल परफॉर्मन्स सुरू होता आणि त्याच्यामध्ये ती आर्टिस्ट एका सुंदर प्रिन्सेस प्रमाणे दिसत होती आणि रुहीला ती खरोखरच प्रिन्सेस आहे असं वाटलं. ती हळूच स्टेजवर गेली, तिला थोडं ऑब्झर्व केलं आणि नंतर जाऊन तिचा हातच पकडला. सगळेजण पाहत होते आणि सगळ्यांना फारच गंमत वाटत होती, कारण रुही काही तिचा हात सोडायला तयार नव्हती. आणि याच्यानंतर आम्ही गेलो एंटरटेनमेंट शो पाहायसाठी. Ruhi, you are here for which show? रुही या शोचं नाव उम्मा उम्मा शो म्हणून सांगत होती. MSC Masters of the Sea. आजचा शो सुरू व्हायच्या आधी सगळ्या ऑफिसर्सची ओळख करून दिली. Thank you for choosing MSC. आणि त्याच्यानंतर सुरू झाला एंटरटेनमेंट शो. आजचा एंटरटेनमेंट शो इज ऑल अबाउट म्युझिक. In love again. Which is it too? पण आजच्या शोमध्ये डान्सिंग आणि सर्कस वगैरे काही नसल्यामुळे रुहीला तो काही जास्त आवडला नाही. त्यामुळे रुहीला कधी एकदा बाहेर जातोय असं झालं होतं. तर असा होता आजचा रुहीचा दिवस. रुहीने फार धमाल केली. उद्या आहोत आम्ही नॉर्वेमध्ये आणि लेट्स सी रुही कसं एन्जॉय करते. सो स्टे ट्यून अँड एन्जॉय अँड फॉलो मीनवाईल रुही.